नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आज आपण DSFL परीक्षा 2024 या ठिकाणी जी जाहिरात आलेली आहे, ही जाहिरातची परीक्षा साधारणतः कधी होणार आहे याची आपण संपूर्ण माहिती याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे। वैज्ञानिक सहाय्यक, न्यायवैद्यक रसायन, वैज्ञानिक सहाय्यक, सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन आणि स्पीकर आयडेंटिफिकेशन, तसंच या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदाच्या, तसंच भांडारपाल या पदाच्या जागा निघालेल्या आहेत। तर आपण सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, मात्र या ठिकाणी आपल्याला एक मोजकं माहिती नाही की नेमकं ह्या परीक्षा किती काळापर्यंत होतात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन त्या ठिकाणी लावण्यासाठी आपल्याला आवश्यक असेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की हे जे 5 पद आहेत, या 5 पदासाठी डबल अकॅडमीच्या स्पेशल बॅचेस सुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेले आहे। आणि त्या बॅच कंप्लीट होण्यासाठी नेमकं किती वेळ लागतो, कारण की कुठली बॅच एका दिवसात चालू होऊन एका मिनिटात काही त्या ठिकाणी तयार होत नाही। आणि आपल्याला माहित आहे ह्या ज्या परीक्षा आहेत, ह्या परीक्षा गेले कित्येक वर्षापासून झालेल्या नाही आहेत। 2018 मध्ये ह्या परीक्षा झाल्या होत्या, डायरेक्ट 2018 पासून तर 2024, म्हणजे एकूण 6 वर्षाच्या नंतर ह्या परीक्षा होत आहेत। आणि ह्या दरवर्षी होत नसल्यामुळे यांचं मटेरियल सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पर्टिक्युलरली या ठिकाणी मिळत नाही। आणि इकून तिकून मिळालं असेल तर त्या ठिकाणी घाईघाईनं तयार केलेलं मटेरियल हे कधीही उपयुक्त या ठिकाणी नसल्यापेक्षा बरं आहे। मात्र बाकीचे जे पद आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी वैज्ञानिक सहाय्यक, रसायन, केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक, तर हा जो हे जे पद आहे या ठिकाणी केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक यांना आहे साधारणतः 100 प्रश्न 60-40 चा रेशो आहे, आपल्याला माहिती आहे। तर 40 प्रश्न हे फॉरेन्सिक आणि केमिस्ट्री बद्दल या ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपण केमिस्ट्रीचे लेक्चर आपले फॉरेन्सिकचे लेक्चर आपले ऑलरेडी चालू आहे। जवळपास 50% फॉरेन्सिकचा जो सिलेबस आहे आपण त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे। आणि केमिस्ट्रीचा जो सिलेबस आहे तो साधारणतः 12 तारखेपासून आपले केमिस्ट्रीचे लेक्चर्स त्या ठिकाणी सुरू होणार आहेत। नंतर या ठिकाणी आहे वैज्ञानिक सहाय्यक, संगणक गुन्हे, ध्वनिफीत आणि विश्लेषण, हे जे पद आहे हे सुद्धा गट क चं पद आहे। नंतर आहे या ठिकाणी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक, तसंच कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक यांचं सुद्धा मित्रांनो जो आहे या ठिकाणी आता वैज्ञानिक सहाय्यक, संगणक गुन्हे, ध्वनिफीत यांना एकूण 60-40 चा रेशो आहे। 60 माहिती आहे आपल्याला, मात्र 40% चा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स, नंतर कम्प्युटर, नंतर फिजिक्स आणि सायबर फॉरेन्सिक असे एकूण 4 घटक आहेत। बघा, फॉरेन्सिक मधलं सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सायबर फॉरेन्सिक हे महत्त्वाचं असल्यामुळे 4 घटकाचं या ठिकाणी सिलेबस। आता एवढा मोठा सिलेबस जो आहे तो कंप्लीट करण्यासाठी आपल्याला किमान 2 ते 3 महिन्याचा या ठिकाणी कालावधी लागतो। तर या ठिकाणी मित्रांनो, हे जे सगळ्या परीक्षा आहेत, त्या सगळ्या परीक्षेच्या आपल्या स्पेशली बॅचेस सुरू झालेल्या आहेत। राहिली गोष्ट टेप ऑथेंटिकेशन, त्यामध्ये फिजिक्सचे लेक्चर्स आपल्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। फिजिक्सच्या नंतर फॉरेन्सिकचे ऑलरेडी झाले, आणि नंतर फिजिक्सचे असतील, फिजिक्सच्या नंतर कम्प्युटरचे असतील, कम्प्युटरच्या नंतर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टेक्निकलला असल्यामुळे ते इलेक्ट्रॉनिक्सचे सुद्धा लेक्चर्स आपल्या त्या ठिकाणी होणार आहेत। आणि याच पॅटर्नच्या धर्तीवर आपण टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। साधारणतः 2-4 दिवसामध्ये काही टेस्ट सिरीज अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे, काही टेस्ट सिरीज तयार करणं चालू आहे। कारण की टेस्ट सिरीज हे काही एका दिवसात किंवा एका मिनिटात होणारं काम नाही, याला मिनिमम 30 दिवस तरी या ठिकाणी या टेस्ट सिरीजला सुद्धा तयार करायला त्या ठिकाणी पाहिजे। कारण की कंटेंट असा पाहिजे की जो आपल्याला परीक्षेत येणारा किंवा परीक्षेत त्याच्याशी निगडीत येणारा त्या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपण हे सर्व बॅचेस जॉईन करता, ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्ही तुमच्या टाईमनुसार बघू शकता, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या अवेलेबल असणार आहेत। टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे, आणि विशेष म्हणजे या टेस्ट सिरीज आपण पॉसिबल असेल तर या ठिकाणी त्याचं सोल्युशन सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र या ठिकाणी तो फक्त प्रयत्न करणार आहे, सध्या मी कुठलीही गॅरंटी देऊ शकत नाही। त्यामुळे सगळ्या टेस्ट सिरीज आपण तसंच या ठिकाणी तुम्हाला बॅचमध्ये सर्व विषयाचे स्पेशली ई बुक्स या ठिकाणी आपण अवेलेबल केलेले आहेत। आणि जे आपण बॅचमध्ये शिकवतो त्या सगळ्या नोट्स सुद्धा तुम्हाला ई बुकच्या स्वरूपात आहेत। नोट्स कोणतेही तुम्हाला घरी मिळणार नाहीत, कारण की नोट्स पूर्ण तयारच झाले नाही तर तुम्हाला घरी देण्याचा काही प्रश्नच येत नाही। बॅचमध्ये ई बुकच्या स्वरूपात जसेच्या तसे असतील, बॅचमध्ये कोणते नोट्स PDF स्वरूपात पुरवले जात नाहीत। नंतर मेन प्रश्न आहे टेक्निकलचा। तर या ठिकाणी जे टेक्निकलचे प्रश्न आहेत, साधारणतः या ठिकाणी सायबर क्राईमचे आपण 2000 MCQ, किती 2000 MCQ हे बॅचमध्ये आपण देणार आहे। नंतर साधारणतः या ठिकाणी जे केमिस्ट्री आहे, या केमिस्ट्रीचे सुद्धा आपण नियर अबाउट 1000 MCQ, की जे तुम्हाला जेवढं केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत, ॲनालिटिकल केमिस्ट्री,
ॲनालिटिक केमिस्ट्री असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री असे 3 पार्ट्स त्या ठिकाणी आहे. त्या 3 पार्टचे सुद्धा MCQ तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून आपण देणार आहे. नंतर फिजिक्स केमिस्ट्री जे 3 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक, त्यांच्यासाठी सुद्धा तांत्रिकचे लेक्चर्स आपले सुरू झालेले आहेत. सध्या तुम्हाला यूट्यूबवर लेक्चर दिसत आहेत. या ठिकाणी ज्यांनी बॅचेस जॉईन घेतलेले त्यांना त्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व दिसणार आहेत. विशेष म्हणजे लेक्चर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याचे सुद्धा आपण नियर अबाउट 5000 MCQ, किती प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 5000 MCQ, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी आपण 5000 MCQ तयार करत, की जे MCQ तुम्ही या ठिकाणी वाचून पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकता. तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे अभ्यासासाठी या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, नेमकं अभ्यास कसा करायचा. तर याच्यासाठी मी काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. आता बऱ्याच जणांना या ठिकाणी उत्कंठा लागली की ही नेमकी परीक्षा कधी होऊ शकते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हा चालू आहे मार्च महिना. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी ही परीक्षा होण्याचे कोणतेही चान्सेस नाही आहेत. लक्षात ठेवा, हा पूर्ण महिना जो आहे धामधूमचा या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे निवडणुकाच्या काळामध्ये एक्झाम होत असतात. निवडणुकाच्या काळात एक्झाम होत नाही असं नाही, फक्त जॉईनिंग देत नाहीत त्या ठिकाणी. मात्र निवडणुका होऊ शकतात. मात्र फॉरेन्सिकच्या एक्झाम या महिन्यामध्ये होण्याचे कोणतेही चान्सेस नाहीत. फॉरेन्सिकच्या एक्झाम ह्या एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला, लक्षात ठेवा कधी होऊ शकतात, एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी ह्या परीक्षा होऊ शकतात. आणि तोपर्यंत आपला जो साधारणतः आपलं जे टार्गेट आहे, आपलं टार्गेट आहे 30 एप्रिल. 30 एप्रिल पर्यंत आपला जो सिलेबस आहे टोटली या ठिकाणी आपण कम्प्लिटली करून ठेवणार आहे. कारण की फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल मिनिमम टेक्निकल सिलेबस शिकवण्यासाठी कमीत कमी या ठिकाणी 70-75 दिवसाचा काळ या ठिकाणी आपल्याला पाहिजेच. फक्त एवढंच आहे, जर परीक्षा लवकर झाली तर किंवा जर परीक्षेचं अपडेट आलं तर आपण काय करणार आहे, सर्व लेक्चर लाईव्ह न घेता त्यातले बरेचसे लेक्चर जे आहेत ते पटापट रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये ॲपमध्ये त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून देणार आहे, ज्यामुळे तुमचा जास्तीत जास्त लवकरात लवकर तुमचा अभ्यास होणार आहे. तसंही आपलं जे टार्गेट आहे 30 एप्रिल आहे, परंतु मी या ठिकाणी 30 एप्रिलच्या ऐवजी साधारणतः 20 एप्रिल पर्यंत आपला जो संपूर्ण सिलेबस आहे तो या ठिकाणी कंप्लीट आपण करणार आहे. नंबर 1 ची जी बॅच आहे त्याचं काही टेन्शन नाही, त्याचं ऑलरेडी त्यांना 2 सिलेबस आहे, फॉरेन्सिक आणि केमिस्ट्री. मात्र जी 2 नंबरची बॅच आहे ते पाठवंटिकेशनची, त्यांचा सिलेबस टेक्निकलचा खूप मोठा आहे. कारण की फिजिक्स आहे, नंतर त्यांना सांगितल्याप्रमाणे सायबर क्राईम आहे, नंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे, तसंच त्यांना फॉरेन्सिक आहे. असे 4 घटक असल्यामुळे त्यांना मात्र वेळ लागू शकतो. तर अशा तऱ्हेनं आता आपण पाहणार आहे तुमची जी परीक्षा आहे 30 एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या स्टार्टला या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुमच्याकडे 2 महिने अजूनही आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आपण बॅचवाल्यांना या ठिकाणी जर गलतीनं मे महिन्याच्या पुढे जर परीक्षा केली तर आपण ती बॅच मुद्दामून 3 महिने प्लस 1 महिना त्यांना आपण एक्स्ट्रा देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणजे साधारणतः आपण 4 महिन्यासाठी ती बॅच देऊ शकतो. ठीक आहे. ज्यांनी बॅचेस जॉईन केलं नसतील त्यांनी पटापट ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीचं ओ अकॅडमी पुणे नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲपमध्ये जाऊन बॅचेस जॉईन करायचे आहेत. तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे की परीक्षेचा अभ्यास कसा करावा. आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आहे टार्गेट DSFL साठी वेळेचं नियोजन करायचं आहे, अभ्यासाचा आराखडा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याचं काटेकोरपणे आपल्याला पालन करायचं आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमचं अभ्यासाचं प्लॅनिंग करणार नाही की नेमकं तुम्हाला 6 तास अभ्यास करायचा की 8 तास अभ्यास करायचा, मग या ठिकाणी 8 तास जर अभ्यास करायचा असेल तर तुमच्या दिवसाचे साधारणतः तुम्ही 3 किंवा 4 स्लॉट या ठिकाणी पाडायचे आहेत. पहिल्या स्लॉटमध्ये तुम्हाला मराठी वाचायचं आहे, काही इंग्रजी वाचायचं आहे, नंतर मॅथ की रिझनिंग वाचायचं आहे, नंतर GK वाचायचं आहे, नंतर टेक्निकल वाचायचं. तर या ठिकाणी अभ्यासक्रमानुसार तुमचं नियोजन असलं पाहिजे की या ठिकाणी दिवसात 4 विषय वाचायचे आहेत की एका आठवड्यामध्ये 2 कंप्लीट करायचे. त्या हिशोबाने तुम्हाला ठिकाणी तुमचं अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. तुमच्याकडे वेळ किती आहे ते, तर मी या ठिकाणी सजेस्ट करेन की कमीत कमी 6 ते 8 तास तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा कमी जर अभ्यास होत असेल तर लक्षात जे ऑलरेडी या क्षेत्रात अगोदरपासून तयारी करत आहेत की ज्यांचे जे 60% कव्हर झालेले आहेत त्यांना मात्र टेक्निकलसाठी थोडा अभ्यास कमी केला तरी चालतो, टेक्निकलला वेळ जास्त द्यायचा आहे. मात्र जे या ठिकाणी नवीनच आहेत आणि तसं या ठिकाणी स्पर्धा खूप आहे, लक्षात ठेवा जागा कमी आहेत, त्यामुळे स्पर्धा या ठिकाणी खूप आहे. तुम्ही विचारच करू शकणार नाही की या ठिकाणी कमी फॉर्म आले. मला एक सांगा, या ठिकाणी 5 जरी जागा असल्या, या ठिकाणी 1 जागा जरी असेल, 5 जण जरी असेल तरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा आहे. म्हणजे एवढं कमी नाही, साधारणतः एका जागेसाठी 200 विद्यार्थ्यांची या ठिकाणी कमीत कमी स्पर्धा आहे. 200 मध्ये तुम्हाला एक सिलेक्ट व्हायचं आहे. त्यासाठी तुमचं अभ्यासाचं नियोजन, अभ्यासाचा आराखडा
त्याचं काटेकोर पालन, तुमचं नोट्स बनवायचे आहेत. तर या नोट्ससाठी मार्केटमध्ये इकडे तिकडे सेल्फ स्टडीमध्ये वेळ गमावल्यापेक्षा पॉसिबल असेल तर बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. हे एक सजेशन आहे. नंतर प्रत्येक विषयासाठी तुमचं सामर्थ्य आणि तुमच्या कुवतीनुसार वेळ द्या. आता याचा अर्थ असा आहे की तुमचा गेले 4 वर्ष आले तुम्ही मराठीचा अभ्यास करताय, मग आता मराठीला 2 तास कशाला देता, मराठीला 1च तास द्या. तोच 1 तासाचा वेळ तुम्ही कोणाला द्या की जो विषय तुमचा चांगला नाही आहे, उदाहरणार्थ गणित असेल, इंग्रजी असेल, तुमचा टेक्निकल असेल, त्याला तो वेळ द्या. तेच ते मराठी किती दिवस वाचणार, किती वाचलं तरी 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येणार, 16 प्रश्न थोडी बरोबर येतील. त्यामुळे दुसऱ्या विषयावर फोकस करा. नंतर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका रेफर करा. या ठिकाणी जे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा सराव करा. प्रश्नपत्रिकेचा सराव करा. सर्व प्रश्नपत्रिका आपण बॅचमध्ये देतच आहे. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करा आणि कोणत्या विषयावर कसे प्रश्न येतात याचं निरीक्षण करा, जेणेकरून आपल्याला त्याचं एक महत्त्व कळेल की आपल्याला कशा प्रकारे ही परीक्षा टॅकल करता येईल. आशा करतो की या ठिकाणी मी जे माहिती सांगत आहे तुम्हाला योग्य नक्कीच वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कृपा करून कोणतीही कमेंट करू नका. डायरेक्ट तुमचा जो प्रश्न असेल तो व्हॉट्सअपला करा. काय करा, व्हॉट्सअपला मला मेसेज करा. काय होते, बरेच वेळेस तुम्ही कमेंट करता आणि तिथं नाही उत्तर देऊ शकत. हजारो कमेंट्स दररोज येतात, खूप सारे व्हिडिओज असतात, त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा. थोडा तुमचा 2 मिनिटाचा वेळ गेला तरी चालेल, तुम्हाला पर्टिक्युलरली उत्तर मिळेल. नंतर या ठिकाणी कोणत्याही परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर तुम्हाला मार्गदर्शकाची गरज आहे. मला असं या ठिकाणी अर्जुन यांना मार्गदर्शक होते म्हणून अर्जुन एक प्रकारे नेम त्या ठिकाणी लावू शकला. तसंच एकलव्य यांना सुद्धा मार्गदर्शक नव्हते तरी सुद्धा त्यांची एक प्रतिकृती, एक मॉडेल रोल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हे केलं होतं, म्हणून ते सुद्धा जीवनामध्ये यशस्वी झाले होते. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला मार्गदर्शक महत्त्वाचं आहे. या युगामध्ये मार्केटमध्ये भरमसाठ पुस्तकं आलेले आहेत. कोणी येतंय, कोणी त्या ठिकाणी आपापलं हे करतंय. मात्र तुम्ही जे नॉलेज आहे ते ऑथेंटिक इज नॉलेज घ्या, ऑथेंटिक इज डेटा, ऑथेंटिक इज सोर्स त्या ठिकाणी वापरा, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील आणि तुमचा जो अभ्यास असेल ती माझ्या भाषेमध्ये ढोर मेहनत तुमची होणार नाही. म्हणजे ढोर मेहनत कशाला म्हणतात, तुम्ही एखादं पुस्तक तर वाचत आहे मात्र त्या पुस्तकात तुम्हाला जे पाहिजे तेच नाही आहे, त्यामुळे त्याचा काहीही उपयोग नाही. त्यासाठी योग्य तुम्ही मार्गदर्शक का असतो, कारण की मार्गदर्शक मिळाल्यानं पुढचं काम सोपं असतं. कारण की एखाद्या मार्गदर्शकाला 8-10 वर्षाचा मिनिमम अनुभव असतो. या 8-10 वर्षाचा अनुभव हा आपल्याला मिळत असतो. आता दूर कशाला, तुम्हाला माहिती आहे टेक्निकलचा मी तुम्हाला आताच अभ्यास सांगतो. केमिस्ट्रीसाठी काय सिलेबस आहे तुम्हाला, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ॲनालिटिक केमिस्ट्री आहे. तर मला सांगा या ठिकाणी हे तुमच्याकडे पूर्ण तुमचं BSc केमिस्ट्री झालं त्यात सर्व आहे, परंतु आता BSc केमिस्ट्रीचे एवढे फर्स्ट सेम 6 सेमचे पुस्तक वाचण्यात तुम्हाला मतलब आहे का नाही. आता तुम्हाला पाहिजे छोटा सोर्स. काय पाहिजे, छोटा सोर्स, छोट्या नोट्सच्या स्वरूपामध्ये. मात्र हे काम तुम्हाला माहीत असून सुद्धा पर्सनल करू शकता का नाही. तुम्ही जर करत बसले तर त्या तुमचा वेळ जातो. मात्र इथं आपला जो शिक्षक आहे केमिस्ट्रीचा त्याला फक्त एकाच विषयाचं करायचं काम आहे. तुमच्याकडे 7 विषय आहेत, तुम्हाला मराठी करायचं आहे, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK आणि तुमचं फॉरेन्सिक, तुम्ही सगळं करू शकत नाही. त्यासाठी हे जे काम आहे हे तुम्ही मार्गदर्शकावर सोडवा. मार्गदर्शकाचं ज्ञान घ्या. मार्गदर्शक हा योग्य दिशा दाखवत असतो. मार्गदर्शकाच्या अनुभवानुसार आपण आपल्या चुका या ठिकाणी चालू शकतो आणि आपला सर्वात महत्त्वाचा म्हणजे वेळ वाचवू शकतो. काय करू शकतो, आपला वेळ वाचवू शकतो. या ठिकाणी पर्सनली डबल अकॅडमी तर्फे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण विषयासाठी तुम्हाला मार्गदर्शन अवेलेबल आहे. तुम्ही कुठल्याही क्षणी दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती मिळवू शकता. नंतर तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य असलं पाहिजे. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. तर या ठिकाणी तुमच्या अभ्यासात सातत्य असलं पाहिजे. परीक्षा कधीही होऊ द्या, तुमचा अभ्यास तुम्ही 6 तास करताना तर 6 तासच ठेवा. 4 तास करता तर 4च तास करा. ज्या दिवशी वेळ भेटला त्या दिवशी एक्स्ट्रा करा. लक्षात ठेवा, अभ्यासात सातत्य पाहिजे. नाही तर सर परीक्षा कधी येईल, सर हॉल तिकीट कधी येईल, काय घेणार आहे. तुम्हाला एकच परीक्षा फोकस करायची, एक परीक्षा फोकस आणि सिलेक्शन. दुसऱ्या परीक्षेचा विचारच करायचा नाही. जेव्हा येईल तेव्हा येईल. 1 वर्ष लागेल, 6 महिने लागेल, 3 महिने लागतील. फोकस ठेवा. मला सांगा, तुम्ही लगातार अभ्यास करत आहे एकाच परीक्षेचा आणि 3 वर्ष जरी दिले त्या परीक्षेला, पण यश जर मिळत असेल तर 3 वर्ष देणं काय चुकीचं आहे. 3 वर्षात आपल्याला परीक्षा जर मिळत असेल, यश मिळत असेल तर अजिबात चुकीचं नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा. आता बरेच उदाहरणार्थ मला सांगा, आपण ग्रॅज्युएशन होण्यासाठी मिनिमम 15 वर्ष आपण वाट बघितली. किती वर्ष वाट बघितली, 15 वर्ष वाट बघितली. वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, तेव्हा कुठं आपलं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आपल्याकडे आलं. त्यामुळे एका परीक्षेला यश मिळवण्यासाठी मिनिमम 3-6 महिने तुम्हाला सातत्य हे असणं आवश्यकच आहे. DSFL मध्ये यश मिळवायचं असेल, हजारो गोष्टी सोडून द्या, फक्त फोकस एकच आणि सातत्य. नंतर या ठिकाणी
मॉक टेस्ट सर्वात महत्त्वाचा जो रोल असतो, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मात्र जर तुम्ही मॉक टेस्ट सोडवली नाही, जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला काही उपयोग नाही. मी तुम्हाला नेहमीच एकच उदाहरण देत असतो. एखादा रनर असतो, पोलीस भरती करणारे विद्यार्थी बघा, त्यांना माहिती आहे की त्यांना 100 मीटर हे 14 सेकंदात यायचं आहे किंवा 12 सेकंदात यायचं आहे. ते दररोज चेक करतात किती सेकंद येतात, ते दिवसातून कितीतरी वेळा चेक करतात. उसेन बोल्ट जरी असेल तरी तो प्रत्येक वेळेस चेक करतो की इस बार मेरा टाइम क्या आया, काय माझा आहे. तसंच तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स मिळतात, काय मिळतात, हे तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला या ठिकाणी जर अंदाज आला तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. त्यासाठी आपण मागील वर्ष प्रश्नपत्रिकेच्या सोबत नवीन परीक्षा पद्धतीसाठी आपलं वेळेचं व्यवस्थापन म्हणजे टाइम मॅनेजमेंट कौशल्य सुधारण्यासाठी आपल्याला ऑनलाईन टेस्ट सिरीज या ठिकाणी सोडवायचे आहेत. पॉसिबल असेल तर ऑफलाईन सोडवा, जर नसेल तर ऑनलाईन सोडवा. वेळ लावून, विशेष म्हणजे टायमर लावून या ठिकाणी टेस्ट सिरीज सोडवा. आपण या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज, सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज अवेलेबल, मग सांगितलं टेस्ट सिरीज आपण अवेलेबल करून देत आहे. ॲप्लिकेशन म्हणजे टाकायला सुरुवात झालेली आहे. फक्त आता थोडं जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल कदाचित त्या टेस्ट सिरीज टाकलेल्या असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या की मित्रांनो नक्कीच यश येईल. आणि सर्वात शेवटचं म्हणजे तुमची रिव्हिजन करा. एकाच विषयावर 10 पुस्तक वाचल्यापेक्षा एकच पुस्तक जास्तीत जास्त वेळा वाचा. आणि प्रत्येक विषयासाठी एकच पुस्तक, तुम्हाला संपूर्ण माहिती असलेलं पुस्तक वाचा. विशेषतः मार्केटमध्ये कुठलेही पुस्तकं घेऊ नका, ऑथेंटिक पुस्तक घ्या की जे तुम्हाला 100% बघा कुठल्याही पुस्तकामध्ये येत नसते, 80% कुठल्याही पुस्तकातून येत नसते. किंबहुना 60-70 ज्याच्यात डाटा आहे 70, म्हणजे जास्तीत जास्त डाटा ज्या पुस्तकात आहेत ते पुस्तक वापरा. आणि स्वतःच्या नोट्स काढा, नसतील तर डबल अकॅडमी सुद्धा नोट्स अवेलेबल करत आहे बॅचमध्ये, त्या तुम्ही वाचू शकता. आशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.